वैजापूर येथील लाडगाव येथे संत सदन वास्तूची वास्तुशांती व दत्त महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवर्य ह.ब.प. रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे। योगम युञ्जन् मदाश्रयाः असोष्यं समग्रमामितात् न्यास्यसि गंगा विशुद्धं पादस्पर्शं सौविष्टितं गंगागिरियोगिनां शुचिः शीलः समदक्षः सप्रताप् विजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। मय्या प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। संत सदन संत मळा लाळगाव अशोक मारुती संत चिरंजीव राहुल अशोक संत संत सदन दोन्ही अर्थ होत येतात। संत आडनाव पण आहेत। किती संत येतात लाळगावमध्ये? 3च घर आहेत। बरं, तर अशा भागात संत परिवार आहे हा। संत परिवाराचा संत सदन त्याची वास्तुशांती या ठिकाणी संपन्न होत आहे। वास्तुशांती याच्याकरता उपस्थित सर्व भक्तगण, संत परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आपलेष्ट मित्रगण आणि हरिभक्तपरायण खांडेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना धन्यवाद। वास्तू म्हणजे वास्तव्य स्थान। ज्या स्थानावर आपण वास्तव्य करतो त्या स्थानाला वास्तू असं म्हणतात। आता आपण वास्तव्य स्थान म्हणजे घर बनवलंय, मग त्याची शांती म्हणजे काय? आता एकदा बनवलं ते उठून पळणार आहे का? कधी ऐकलं काय? घर उठून पळालं म्हणून शांतच आहे ते इंचभर सुद्धा जागेवर हलणार नाही। मग शांती वास्तूला पाहिजे का वास्तू तर अंधार पाहिजे? अशांत कोणी माणसं अशांत आहे, मग त्याला वास्तुशांती असं पण का म्हणतात? आता वास्तुशांतीमध्ये हवन असतं, आतमध्ये हवन चालू होतं, पूर्णाहुती करून आला नाही। देवीची इतर देवदेवतांची स्थापना, वासुदेवची स्थापना, देवदेवता समिधा जाळतात, तूप जाळतात। आपण बेटामध्ये यज्ञ केला, 2 यज्ञ केला आपण। 2014 मध्ये महारुद्र केला, नंतर जवळ 251 कुंडी केलं तर 27 क्विंटल तूप लागलं होतं। एका पत्रकाराने विचारलं, महाराज तुम्ही 22 क्विंटल तूप इथं जाळणार, त्याच्या हिशोब गोरगरिबाला खाऊ घाललं काय बिघडलं? काय हरकत नाही, आपण खाऊ घालू गोरगरिबाला। निम्मे पैसे मी देऊन, निम्मे पैसे तुम्ही द्या। यज्ञाला 22 लाख, आपण 25 क्विंटल खाऊ घालू म्हटलं, द्या तुम्ही नेहमी पैसे, मी देतो नेहमी पैसे। तुम्ही असं कसं काय? प्रश्न तुम्ही विचारलाय, गोरगरिबाला खाऊ घाला। गोरगरिबाला खाऊ घाला याबद्दल जमत नाहीच ना। सांगितलं तुम्हाला, यज्ञाला 22 लाखला आपण 25 क्विंटल आणू, देऊ गोरगरिबाला वाटून। काही पैसे तुम्ही द्या, काय पैसे मी देतो। काही बोला ना पुढं। अरे बाबा, गोरगरिबाला खाऊ घालण्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, पण याचा अर्थ यज्ञामध्ये तुम्ही वापरू नये किंवा यज्ञ करू नये हे कोणी सांगितलं? म्हणजे लोक काय करतात, असं काही विरोध करण्याकरता काहीतरी निमित्त सांगतात, पण तरी पण ते जळून काय उपयोग आहे? ते जळताना दिसतंय, पण त्याचा परिणामाचा विचार जेव्हा आपण करतो, शेतकरी पेरणी करतो, त्याचं ज्ञान शेतकऱ्याला आहे। एक शहरातला माणूस आला, ज्याचा जन्म शहरात झालेला, शेतीकडे काही पाहिलेलं नाही,
पेरणीच्या वेळेला आलतो पाहुणेकडे कुठं एक शेतकरी पेरणी करीत शेंगदाणे पेरीत होतो. काही लोक खेड्यातले वेळे म्हणजे एवढे महागाचे शेंगदाणे दिले मातीत घालून. पाराला काय दिसतं तसंच दिसतंय ना मातीत घातले म्हणून. पण ते शेतकऱ्याला माहितीये ना, हा दाणा जरी मातीत घालताना आता आपण दिसत नसेल त्याला अंकुर निर्माण होईल आणि एका दाण्याचे 100 दाणे होणार आहेत. हे शेतकऱ्याला माहितीये. ते आज नाही होणार, त्याला 2-4 महिने लागतील. त्याला अंकुर निर्माण होईल, त्याला मेहनत करायला लागेल, त्यातलं गबाळ काढावं लागेल, त्याला खत घालावं लागेल, मग त्याला शेंगा लागतील. मग नंतर उत्पन्न निघता 2-4 महिने निघून जातील, 4-5 महिने लागतील. पण चांगलं उत्पन्न काढलं तर एका दाण्याचे 100 दाणे होऊ शकतात. ते केव्हा होतील? जमिनीत पेरल्यावरच होतील ना. मग ते शेतकऱ्याने जेव्हा पेरणी केली, पेरणी करताना प्रथम दर्शनी आपल्याला काय दिसतंय की ते शेंगदाणे त्याने मातीत घालून दिले. पण त्याचा परिणाम शेतकऱ्याला माहित आहे. आज मातीत घातले तर उद्याचे 100 पडवणार आहे. तसं यज्ञामध्ये हवन करीत असताना ज्या संविधा असतील किंवा घृत असेल, त्याला आज्य म्हणतात. गीतेमध्ये भगवत सांगतात, अहम कृतोरहम यज्ञ सदा हम हमौषधम मंत्रो हम हमेवाज्यम अहम अग्निर अहम उत्तम. अहम कृतु अहम यज्ञ अहम सदा अहम औषधम. औषध म्हणजे त्यामध्ये संविधा. अहम कृतु यज्ञचा कर्ता मी आहे. अहम यज्ञ माझं स्वरूप आहे. अहम सदा अहम औषधम मंत्रो हम हमेवाज्य अहम मंत्र अहम आज्य. आज्य म्हणजे तूप मी आहे, मंत्र मी आहे, यज्ञ माझं स्वरूप आहे. यज धातूपासून यज्ञ शब्द निर्माण होतो. भगवंताचं यजन करण्याची ती प्रक्रिया आहे जी शास्त्रात सांगितलेली आहे. त्यात काय काय करायचं, कोणकोणते पदार्थ असावे. हे अग्नीमध्ये आहुती केल्यानंतर काय होतं, त्याचा लाभ तरी काय होतो? आध्यात्मिक काय लाभ होईल तो पुढचा, व्यवहार गोष्टीने काय लाभ होतो. अग्नीचा ज्या पदार्थाशी संयोग होतो, अग्नी त्या पदार्थातील सूक्ष्म तत्व त्या पदार्थापासून पृथक करून वातावरणात पसरवण्याचं काम करतो. उदाहरणार्थ, एखादा अग्नी आणला, विस्तो आणला, त्याच्यामध्ये लवंगी मिरची टाकली, काय होईल? तसं लागेल ना. काहीतरी प्रक्रिया घडली नाही. म्हणजे इथं प्रक्रिया झाली. मिरचीमध्ये असणारे सूक्ष्म तत्व अग्नीने त्या मिरचीपासून बाजूला केले. हे एक प्रक्रिया आहे. दुसरी प्रक्रिया अशी झाली की त्याची वृद्धी केली. त्याची वृद्धी जर केली नसती तर 2 ग्रामची मिरची किती छोटी होती, ती 100 लोकांच्या नागापर्यंत पोहोचली नसती. एवढ्या लोकांपर्यंत ती पोहोचली याचा अर्थ तिचं व्यापकत्व वाढलं. ही प्रक्रिया आहे. जसं शेतामध्ये बी पेरल्यानंतर एका दाण्याचे 100 दाणे होतात, म्हणजे ते व्यापकत्व वाढलं. त्या बियाला स्वतःचं अस्तित्व संपवावं लागतं ते 100 दाणे होण्याकरता. तसं या मिरचीला सुद्धा अस्तित्व संपवलं मिरचीचं, परंतु त्याच्यामध्ये असणारे सूक्ष्म तत्व अग्नीच्या संयोगाने त्याची वृद्धी झाली, व्यापक झालं. व्यापक झाल्यामुळं ती 100-500 लोकांपर्यंत पोहोचून 100 लोकांना चष्मा बसतो. हे अग्नीचं कार्य आहे. आता जे पदार्थ आपण हवनामध्ये जाळतो त्या पदार्थामध्ये असणारे जे सूक्ष्म तत्व आहे ते वातावरणात पसरतात आणि ते वातावरण पवित्र करण्याचं काम करतात. ही प्रक्रिया आहे. अशा प्रकारे मग त्या वातावरणात पवित्र काय आपल्याला राहायचंय, जिथं आपल्याला राहायचंय, जर पूर्वी काय संस्कार होते आपल्याला माहित नाही, पण त्या संस्काराचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. अशा प्रकारचं शुद्धीकरण करून मग त्या ठिकाणी आपल्याला राहणं काही हरकत नाही. मग अशा प्रकारचा विधी करून आपण त्या ठिकाणी राहायला जातो. त्याला मस्त शांती शांती मिळाली, वास्तव्य करणारा शांती मिळाली. अशांत होण्यासारखे काही संस्कार त्या ठिकाणी असू शकतात, असतात असं नाही तर असू शकतात. पूर्वी काय घडलं आपल्याला माहित नाही, घडत असेल गोष्ट. एक आपला भक्त होता, त्याच्या घरी पाहुणे यायचं बंद करून टाकलं. एकदा पाहुणा आला, झोपला, 2-2 दिवस 2-3 दिवस झोपलेलाच. काय होतं म्हणजे घरामध्ये, काय होतं त्यांनाही कळलं.
त्यांना कोणतरी सल्ला दिला तुम्ही तर भागवत करा म्हणून. एक यावलची एक महिला आहेत ममता दिदी म्हणून, त्या ममता दिदीची भागवत कथा केलेली आहे घरातला कथा, तो दोष जाण्याकरता. ती ममता दिदी कथाकार आहे, प्रपंचिक आहे. त्यांनी ती कथा सुरू केली. एक दिवस दुसऱ्या दिवशी त्या ममता दिदीचे जे मालक होते, पती होते, ते बाथरूमला गेले. बाथरूमला गेले तिथं झोपायला झालं. 2 तास झाल्यामुळे बाहेर येणार, दरवाजा मुळा लागला बाथरूमचा. दरवाजा मुळून पाहिजे आम्हाला झोपला फिरायला. आता या घटनेला तुम्ही काय करणार आहे? ही घटना आहे, अनुभव आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी काहीतरी ऊर्जा आहेच ना. हे घडतंय म्हणजे काय असेल आपल्याला माहिती नाही, परंतु अशा प्रकारे काही घटना घडतात. हा फार क्वचित पाहायला मिळतं अशा घटना, न घडतात. त्यानंतर त्यांनी काय गायत्रीचं पुनश्चरण वगैरे केल्यानंतर त्याच्यावर बदल झाला. तसं ज्या घरामध्ये आपल्याला राहायला जायचंय, न जाणीपुरी काही जर अशा प्रकारे निगेटिव्ह काही असेल तर हा जो विधी असतो, या विधीमुळे काय होतं, त्याचं शुद्धीकरण होतं आणि मग तिथं राहणाऱ्याला ते समाधान मिळतं. असा एक दृष्टिकोन असतो, म्हणून त्याच्याकरता हा विधी असतो. आता याच्यावर किती लोकांचा विश्वास आहे नाही आहे तो भाग जास्त त्याला समजून घेण्याचा आहे, पण अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळतात. म्हणून आपण वास्तुशांती करतो. या ठिकाणी वास्तुशांतीचे निमित्त आहे. श्लोक आहे भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. मय्यासक्त मना पार्थ योगम इंजन मदाश्रया असंशयम समग्रम यथा ज्ञास्य सिद्धस्सुनो. हे अर्जुन, हे पार्थ, मय्यासक्त, माझ्यात आसक्त. जीव संसारात आसक्त असतो. संसारामध्ये आसक्त होऊन संसार काय देणार आहे? धोका देणार आहे. संसार हा अस्थिर आहे. सम्यक सरती ते संसार. हा संसार शब्दाची व्याख्या आहे, स्र धातूपासून संसार शब्द निर्माण होतो. स्र म्हणजे सरकणे, जो सतत सरकत चालत तो संसार आहे. कोपीत राहत होता, पत्रा बांधला, पुढे सरकला. पत्र्यात राहता बंगला बांधला, पुढे सरकला. बंगल्यापुढे गाडी आली, पुढे सरकला. बँकेची जप्ती आली, पुन्हा मागे सरकला. 2 एकर गहाण टाकली, पुन्हा मागे सरकला. 4 एकर विक्रीला काढली, पुन्हा मागे सरकला. काहींचा पुढे कमी सरकतो, मागे जास्त सरकतो, सरकतच राहतो. जो सरकत राहतो तो संसार आहे. म्हणजे संसार शब्दाचा अर्थ असा आहे, जो परिवर्तनशील आहे तो संसार. पिढी बदलली, विचार बदलले. आपण सगळ्यांनी टोपी विकणाऱ्याची गोष्ट आहे वाचलेली. तो माझा टोपी विकणारा टोप्या घेऊन जातो, एका झाडाखाली झोपतो. माकडं घेऊन जात टोप्या. हा काय करतो, डोक्यातली टोपी खाली टाक. याला टोपी टाकताना पहिले ते माकडे खाली टाकतात, गोळा करून घेऊन जातो. त्या टोपी विकणारची पुढची कथा सांगतो तुम्हाला, जे तुम्ही ऐकलेलं नाही. आता टोपी विकणार होता म्हातारा, थकला तो. त्यांनी पोराला सांगितले, बघ आता मला काही या धंदा वगैरे होत नाही, त्या अमुक अमुक बाजारामध्ये आता टोप्या फार विकतात, आता तू जात जा, मला जमणार. पूर्वीच्या काळात साधनं नसायचे, पायी जायचं. एक तर बैलगाडी नाही पाहिजे. संत आणि त्यांचा मुलगा चिरंजीव राहुल अशोक संत. तर या वास्तुशांतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तगणांना मी पुन्हा धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. भजनीमुळे सप्ताह तरी चालू आहे का? चालू आहे ना? कधी सप्ताह सुरुवात? सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. चला संत फॅमिली, चला संदीप शेट्टी.
हॅलो. बाकीच्यांनी जागेवरूनच हात जोडायचे आहे. महाराजांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळं आपण सर्वांनी जागेवर हात जोडून दर्शन घ्यायचे आहे. दर्शनाला गर्दी करू नका. पुढील कार्यक्रम असल्यामुळं आपण सर्वांनी जागेवर हात जोडून दर्शन घ्यायचे आहे. ज्यांचं दर्शन झालं त्यांनी खाली चला लागेल. स्टेजवर गर्दी करू नका. आपल्या गावामध्ये आळंदीच्या पावती पुस्तक दिलेलं आहे. आपला त्या संदर्भात आपल्या काल्याच्या दिवशी आपण सगळ्यांचे ज्यांनी जाहीर केले होते त्यांचे आकडे आपण महाराजांच्या हाती पावत्या देऊन टाकू. जे राहिलेले त्यांचे पण नाव वाचून दाखवू. जे कोणी त्या व्यतिरिक्त कोणाला जर द्यायची इच्छा असेल तर त्यांनी प्रत्येकाने पावती फाडावी ही आपल्याला सर्वांना सूचना आहे. आणि सप्ताह 2-6 काल आहे, म्हणजे आता एवढ्या 8-15 दिवसामध्ये सप्ताहाची तयारी करावी लागेल. म्हणून सर्व ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ, विशेषतः भजनी मंडळाला सूचना आहे आपण सर्व एकत्र येऊन सप्त्याचं नियोजन करावं. महाराजांना पुढे काल्याच्या कीर्तनाला जायचंय. आपण सर्वांना सूचना आहे आपण जीवन संस्कारामध्ये त्याचं व्यतीत होईल. गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बेटावरती आजपासून शिबिर टेम्परेचर मध्ये कूलर नाही या पुढं. मागं घ्यावं लागेल. आपली बाजू ना किरेले ना बाजू वर झाली. थोडं इकडे जाते. वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथून प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर.